तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM अंतर्गत खालील संवर्गातील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर पदाचं जे नाव आहे ते आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथं 23 जागा आहेत आणि या पदासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला इथे MBBS लागणार आहे. तसेच क्लिनिकल एक्सपिरियन्स तुम्हाला इथे लागणार आहे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये. तसेच MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि या पदासाठी जे वेतन आहे तर तुम्हाला 30,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 69 वर्षापर्यंत आहे आणि ही वयोमर्यादा तुमची 10/2/2025 रोजी इथं विचारात घेतली जाईल. तसेच 60 वर्षानंतरच्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र इथं लागणार आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर तिथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला इथं इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचा तुम्हाला इथं DD काढावा लागणार आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं कशा प्रकारे होणार आहे, तर सदर भरतीसाठी प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जांमधील गुणवत्तेनुसार किंवा गुणांकन पद्धतीने इथं निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर तुमची जी निवड आहे तर ती निकष लावून 1:3 किंवा 1:5 तर याप्रमाणे तुमची निवड गुणांकन पद्धतीद्वारे इथं करण्यात येणार आहे आणि निवड करताना उमेदवारांचे गुणांकन, पदवी तसेच पदविका, परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण, अतिरिक्त पात्रता तर हे विचारात घेऊन खालील तक्त्यानुसार इथं करण्यात येणार आहे. तर अतिविशेष तज्ज्ञ तसेच वैद्यकीय अधिकारी MBBS ही जी पदे आहेत तर तिथं थेट मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत आणि यामध्ये खालील गुणांकन पद्धतीचा इथं अवलंब केला जाणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लीडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, अनुभव असल्यास 10 गुण. तर अशी तुमची इथं 50 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तसेच तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं Google लिंकद्वारे भरायचे आहे ऑनलाईन पद्धतीने. त्यानंतर हा ऑफलाईन अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये पूर्ण माहिती भरलेल्या फॉर्मची प्रिंट, तसेच वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र, तसेच गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, तसेच नॉन क्रिमिलियर, डोमेसाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच पासपोर्ट साईज फोटो, विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्र, बँकेचा DD. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 28/1/2025 ते 10/2/2025 पर्यंत इथं सादर करायचे आहेत आणि अर्ज पाठवण्याचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे. ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचखाडी, ठाणे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं समक्ष किंवा कुरिअरद्वारे सादर करायचे आहे. तसेच अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी यांच्या मुलाखतीची जी दिनांक आहे तर ती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं कळवण्यात येईल. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.